नमस्कार मित्रांनो, मी सुशांत कदम तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे. सो मित्रांनो, व्हिडिओचा टायटल बघून तुम्हाला समजलंच असेल की आज आपण चाललो आहोत महाराष्ट्र घाटामध्ये. सो 2 दिवस झाले बराचसा पाऊस पडतोय, क्लायमेटही खूप सुंदर आहे. व्हिडिओमध्ये खूप मजा येणार आहे पुढे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑलवेज भिवंडी जाम असते, तसं नेहमीप्रमाणे भिवंडी जाम भेटलेली आहे. बघू शकता काम चालू आहे रस्त्याचं बरंच, आणि पावसामुळे रस्ते खूप खराब आहे तिकडचे. पावसाचे छोटे छोटे थेंब हातावरती एकदम गारगार पडतात. हा 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 मौसम एकदम धमाल आहे. ॲक्सिडेंट बघू शकता मित्रांनो, कंटेनर वाटतं हा पलटी झाला आहे तिकडे. दाखवतो तुम्हाला पुढे. जास्त लोड असल्यामुळे तो एका साईडला त्याचा तोल गेला आणि पडला. खाली नाही पडला, वरच पडला आहे. हा बघा, हे बघा सगळं पडले सामान इकडे. दुसऱ्या गाडी आणून लोड करतात त्याच्यामध्ये. हा बघा इकडे पूर्ण पडलेला आहे एका साईडला. मित्रांनो बघू शकता, आता आपण म्हणतो आहोत पोचायला. आता कमी 5 ते 10 मिनटं बाकी राहिली आहे. सो पाऊस तर नाही आहे, पण वरती धुकं मात्र बरंच पडलेलं आहे. तुम्हाला दाखवेल पुढे व्हिडिओमध्ये असेच सोबत राहा. सगळ्यात सुरुवातीला फर्स्ट वॉटरफॉल आहे. बघू शकता थोडीफार गर्दी आहे इकडे. धुकं बघू शकता, बरंच धुकं. अजून आपल्याला बरंच वरती जायचं आहे. आता जस्ट सुरुवात आहे ही फक्त. फर्स्ट वॉटरफॉल आहे. आपल्याला अजून बरंच वरती जायचं आहे, तिथपर्यंत जायचं आपल्याला. सेकंड वॉटरफॉल बघू शकता. आता इथून पूर्ण धुक्याने भरलेलं आहे सगळं, संपूर्ण एकदम. हा बघा थर्ड वाला. हा तो मोठा आहे रे भरपूर. ओ वाव मित्रांनो, क्लायमेट बघू शकता. चारी साईडला फॉग आहे इकडे. इतकं धुकं पडलं की मित्रांनो समोरचं सुद्धा दिसत नाही आपल्याला. ओ हो बाप रे. चारी साईडला धुकं आहे बघू शकता. चारी साईडला पाठीमागे इथे पूर्ण धुक्यात. इथून पुढे तर रस्ता दिसत नाही. आता आपण तिकडे पुढे एकदम रस्ता आहे इथपर्यंत. तिकडचा रस्ताच आपल्याला दिसत नाही. इतकं धुकं, पूर्ण चारी साईडला धुकं पसरलं. वरती गाडी. सो मित्रांनो, एकच छत्री आहे आणि मित्र आहोत 3. सो चाललो आहोत पायी. बघूया पुढे कसं काय, तुम्हाला दाखवीन. समोरून बघू शकता पूर्ण धुकं चाललेलं आहे. बापूंनी पण घरी सांगितलं नाही. आता काय आता शब्दच राहिले नाही. मी मात्र घरी खरं बोलून आलेलो आहे. सो हा एक तिकडचा पॉईंट आहे, तो बघू शकता. इकडे थांबू शकतो असं. अरे बापरे, चारी साईडनी धुकं आहे बघू शकता. हे बघा असा किल्ला टाईप बांधला आहे हा. त्या गाड्यांच्या व्हिजिबिलिटी बघू शकता तिथे. असा पूर्ण रस्ता जातो जो वरती इथपर्यंत जातो. जो आता काहीच दिसत नाही धुक्यांमुळे. हे बघा चारी साईडला एकदम सुंदर असं धुक्याची चादर पसरली. सो मित्रांनो बघू शकता, आता मी जिथे उभा आहे तिथून पूर्ण धुक्याची हवा अशी येते. पूर्ण एकदम
सो मस्त असं क्लायमेट आहे, बघू शकता चारी साईडला. इतकं भारी वाटतं ना मित्रांनो, तुम्हाला काय सांगू. हे जे नेट लावलेत ना, हे पावसामध्ये पूर्ण दगडी कोसळतात, ज्यानी कारणाने रस्ते बंद होऊ नये म्हणून ह्या सगळ्या नेट लावलेल्या असतात. पूर्ण वरपर्यंत लावले, हे बघा बघू शकता सेफ्टीसाठी. म्हणजे हे पूर्ण नेट आहे ना, पूर्ण शेवटपर्यंत जिथपर्यंत पूर्ण जातो तिथपर्यंत लावलेले असतात हे. सो आता आपण परत पुढे चाललो आहोत, जिथे वरून पूर्ण पाणी पडतं गाडीवरती. तो एक व्ह्यू आहे, तो तुम्हाला दाखवतो. आणि त्याच्या पुढे अजून एक मस्त व्ह्यू आहे, तो पण तुम्हाला दाखवतो. सो असेच व्हिडिओ बघत राहा. सुंदर असं क्लायमेट आहे, बघू शकता. एकदम मस्तच चारी साईडला धुकं, कुठेच काय दिसत नाही बघा. आता हा पूर्ण घाटातला एकदम टॉप व्ह्यू आहे, जो आता आपण पुढे जाणार आहोत. तिथे मला दाखवीन पुढे थांबल्यावरती मी. इथे पूर्ण पाणी असं गाडीवरती पडतं. जे लोक इथे थांबले ते बघा, आंघोळ वगैरे करायला सगळे थांबले बघा, बघू शकता. वाव वाव वाव, वाव. सो आपल्याला इथे उतरायला भेटलं तर नक्की उतरीन, बघीन, तुम्हाला दाखवीन थोडं. पण धुके जास्त असल्यामुळे आपण इथे जास्त टाइम थांबू पण शकत नाही, जेणेकरून गाड्या वगैरे मागून येतात. सो त्यांना सुद्धा कळत नाही की इथे गाड्या वगैरे पार्किंग केलेल्या असतात. त्याच्यामुळे इथे थांबणं थोडं रिक्स आहे, जेणेकरून आपण इकडे थोडं थांबणार नाही आहे. पुढे आपण तिथे थांबू आणि तुम्हाला दाखवीन तिकडे पुढे नक्की. इथे थोडा रस्ता खराब आहे थोडं वरती पुढे घाटामध्ये आल्यानंतर, कारण की इथे कंटिन्युअस पाणी पडतं ना वरून, जेणेकरून हा रस्ता असाच खराब असतो. पण ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. हळूहळू हळू जाऊया आपण, सगळं एक्सप्लोअर करत जाऊया आपण. टेन्शन घेऊ नका कोणी, सगळं बघायला भेटेल तुम्हाला आपल्या या यूट्यूबवरती, या आपल्या चॅनलवरती. हे बघा, इथून वरून पाणी बघा. इथे छोटं मंदिर आहे ना पुढे. हा एक छोटासा टनल आहे, पुन्हा व्यवस्थित दाखवायला भेटत नाही कारण की फॉग खूप जास्त आहे ना, त्याच्यामुळे. आपण पुढे उतरणार आहोत, तिथे तुम्हाला अजून एक स्पॉट आहे, तो दाखवीन. सो मित्रांनो, फायनली आपण पोहोचलो आहोत माळशेज घाटामध्ये. सो बघू शकता खूप सारा पाऊस पडतोय बारीक बारीक. त्याने सो मित्रांनो, आता आपण जाणार आहोत तिथे वरती, वरून तुम्हाला दाखवीन पूर्ण व्ह्यू. आनंद म्हणायचा तर ह्यांचा. अरे रांडेच्या नु करायला काय आलाय तुम्ही? हा, आंघोळ करायला रांडेच्या घरात आंघोळ नाही केली काय? हा, सगळे इकडे आले आंघोळ करायला. यांचं काय चालू आहे इथं? संपूर्ण भिजायला झालेलं आहे, बघू शकता. चालू आहे. सो असं करून आम्ही शेवटी वरती आलेलो आहोत, पूर्ण भिजत भिजत. ते पण हो हो, क्लायमेट बघू शकता तुम्ही. आता पूर्ण वरती आलो आहोत आम्ही, वॉटरफॉल. सो मित्रांनो, आता आपण जिथे उभं आहोत तो ह्या इकडचा सगळ्यात घाटातला सगळ्यात टॉपचा व्ह्यू आहे. तो बघू शकता चारी साईडला धुकं, फक्त धुकं दिसणार तुम्हाला इकडे, बाकी काहीच दिसणार नाही. वॉटरफॉल सुद्धा दिसत नाही. हा खूप मोठा वॉटरफॉल आहे, पण तो धुक्यांमुळे पूर्ण ढाकून गेलेला आहे. हा बघा, इथे खाली पूर्ण हा असा इथे उतरतो.
पण धुकं इतकं प्रमाणाच्या बाहेर आहे की काही दिसतच नाही पलीकडचं. आता आपण जिथे उभं आहोत इथे हा सगळ्यात टॉपचा आहे व्ह्यू आहे जो महाराष्ट्र घाटामधला आहे. आपण तिथे खाली जाणार आहोत आणि तिकडे एक स्पॉट आहे तो तुम्हाला दाखवीन. पाण्याचा प्रेशर बघू शकता, आवाज सुद्धा येणार नाही इतका पाणी आहे. मक्याचं कणस खाणार आहे आता. गरम गरम आहे, एकदम गरम गरम आहे. सो आता इथे एक स्पॉट आहे तो आपण बघायला चाललो आहोत. तो पण एकदम सुंदर आहे. आपण बघायला मिळतोय की नाही माहिती नाही कारण की धुकं खूप जास्त आहे त्याच्यामुळे. बघा इथे आलं तो खाली उतरायचं. सो बघू शकता बघा हा एक स्पॉट आहे पण धुकं इतकं आहे की काहीच दिसत नाही जेणेकरून तुम्हाला इथे काहीच दाखवायला भेटणार नाही. तिकडे एक स्पॉट आहे तिकडे जाऊया बघूया तिकडून काय बघायला मिळतं का. जिथे धुकं इतकं प्रमाणाच्या बाहेर आहे की तुम्हाला खालचं काहीच दिसणार नाही. सो आपण जाऊया पुढे बघूया. हा एक स्पॉट आहे बघू शकता इथे. तिथे चारही साईडला धुकं आहे बघा. एक मिनिट. सो मित्रांनो ज्या स्पॉटवर आता उभं आहोत तिथून पूर्ण जे जिथे मागाशी आपण उभं होतो ना तिथून काहीच दिसत नाही. हे बघा या साईडून पूर्ण आणि जागा इथे आहे. खालचं दृश्य बघू शकता तुम्हाला काहीच दिसणार नाही इतका भयानक पाऊस आहे इकडे. हा समोर आहे ना हा दिसतोय. एक मिनिट हा तुम्हाला दाखवतो. हा बघा हा समोर हा डोंगर आहे तोही सुद्धा दिसत नाही इथून एवढ्या जवळून. हा बघा. सो विचार करू शकता की किती पाऊस आहे आणि किती धुकं आहे इकडे प्रमाणाच्या बाहेर. सो मित्रांनो बघितलं ना तुम्ही हा इकडचा एक मोठा व्ह्यू आहे जो महाराष्ट्र घाटामध्ये एकदम फेमस आहे. तिथे आलो होतो. खूप भयंकर पाऊस आहे ज्याच्यामुळे काय दिसायला पण मागत नाही इकडे. मंदिर एकदम सुंदर आहे छोटंसं बघू शकता तुम्हाला दाखवीन मी. हर हर महादेव हर हर महादेव. पाऊस का थांबायला मागत नाही आहे. पाणी बघू शकता वरून भयंकर पाणी पडतंय. रस्ता पण जेणेकरून खराब झालेला आहे. पाणी कंटिन्यूस पडतं त्याच्यामुळे हा रस्ता टिकतच नाही इकडे किती पण बनवल्यावरती. हे बघा चारी साईडला धुकं एकदम. चला मग मित्रांनो फायनली वेळ झाला आहे घरी जायचा. सो आता वाजले आहेत 6:30. सो आता आपल्याला पोचायला मुंबईला कमीत कमी 3-3.5 तास लागतील. सो आरामात एकदम एन्जॉय करत जाऊ. सो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चॅनलवरती नवीन आला असा तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.